सार्थ श्री दासबोध दशक 18वा समास 8वा अंतर्देव निरूपण। श्रीराम समर्थ ब्रह्म निराकार निश्चळ आत्म्यास विकार चंचळ तयास म्हणती सकळ देव ऐसे देवाचा ठावची लागेना एक देव नेमस्त कळेना बहुत देवी अनुमानेना एक देव म्हणून विचार सावा विचारे देव शोधावा बहुत देवांचा गोवा पडोची नये देव क्षत्री पाहिला त्यासारखा धातूचा केला पृथ्वीमध्ये दंडक चालिला येणे रीती नाना प्रतिमा देवांचे मूळ तो हा क्षत्रदेवची केवळ नाना क्षत्रे भूमंडळ शोधून पहावे क्षत्रदेव पाषाणाचा विचार पाहता तयाचा तंत लागला मुळाचा अवताराकडे अवतारी देव संपले दे धरुणी वर्तून गेले त्याहून थोर अनुमानले ब्रह्मा विष्णू महेश त्या तिही देवास दयाची सत्ता तो अंतरात्माची पाहता करता भोगता तत्वता प्रत्यक्ष आहे युगानुयुगे तिन्ही लोक एकची चालवी अनेक हा निश्चयाचा विवेक वेदशास्त्री पाहावा आत्मा वर्तवितो शरीर तोची देव उत्तरोत्तर जाणीव रूपे कलिवर विवेके वर्तवी तो अंतर्देव चुकती धावा घेऊन तीर्थी जाती प्राणी बापुडे कष्टती देवास नेणता मग विचारिती अंतःकरणी जेथे तेथे दोंडा पाणी उगेची वणवणनी हिंडोनी काय होते ऐसा जयासी विचार कळला तेणे सत्संग धरिला सत्संगे देव सापडला बहुत जनासी ऐसी हे विवेकाची कामे विवेकी जाणतील नेमे अविवेकी भुलले भ्रमे तयांस हे कळेना अंतरवेधी अंतर जाणे बाहेर मुद्रा काहीच नेणे म्हणून विवेकी शहाणे अंतर शोधिती विवेके वीण जो भाव तो भावची अभाव मूर्खस्य प्रतिमा देव ऐसे वचन पाहत समजत शेवट गेला तोची विवेकी भला तत्वे सांडूनी पावला निरंजनी आरे जे आकारास येते ते अवघेच नासून जाते मग गलबल्या वेगळे ते परब्रह्म जाणावे चंचळ देव निश्चळ ब्रह्म परब्रह्मी नाही भ्रम प्रत्यज्ञाने निभ्रम होई जेते प्रचिती वीण जे केले ते अवघे व्यर्थ गेले प्राणी कष्ट कष्टोची मेले कर्म कचाटे कर्मा वेगळे न भावे तरी देवास कासया भजावे विवेकी जाणती स्वभावे मूर्ख नेणे काही अनुमानले विचारे देवा हे जगदांतरे सगुणा करिता निर्धारे निर्गुण पाविजे सगुण पाहता मुळास गेला सहजची निर्गुण पावला संगत्यागे मोकळा झाला वस्तुरूप परमेश्वरी अनुसंधान लाविता होईजे पावन मुख्य ज्ञानेची विज्ञान पाविजे ते ऐसी हे विवेकाची विवरणे पहावी सुचित अंतःकरणे नित्यानित्य विवेक श्रवणे जगदोद्धार इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे अंतर्देव निरूपण नाम समास 8वा श्रीराम श्रीराम श्रीराम।